पटकावली होती. अगदी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट कॅच, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक षटकार, उत्कृष्ट कॅच, जी सर्व पारितोषिक होती ती सर्व पारितोषिके याच खेळाडूच्या नावे आपल्याला पाहायला मिळत होती. आणि टेनिस क्रिकेट विश्वमधील एक अनोखा विक्रम आपण पाहतोय. हार्दिक पंड्या या नावाने टेनिस क्रिकेट विश्वमध्ये हा खेळाडू ओळखला जातोय. पहिला बॉल, ओ पहिल्या बॉलवर विकेट. काय जबरदस्त सुरुवात विश्वजित ठाकूर याची. आणि पहिल्याच बॉलवर क्लिंग बोल्ड आउट केलं जाते निखिल याला. सारे राष्ट्रवादीच्या शक्ता थरार, सुमित शेठ, रणधीर शेठ मार्गदर्शन भारी, योगेश शेठ, सुधीर शेठ यांची साथ न्यारी, खाली पब्लिक सारी. आपल्या नावाची चर्चा का केली जाते याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे. जैसा नाम वैसा काम. म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वमधील एक स्टार प्लेअर तो ओळखला जातोय, हार्दिक पंड्या टेनिस क्रिकेट. यस, जबरदस्त सुरुवात. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकली होती, परफेक्ट स्टंपवर लाईन सुद्धा चांगली होती. आणि नक्कीच पहिल्या बॉलवर निखिल सारख्या बॅटरला या ठिकाणी क्लिंग बॉलच्या रूपाने आउट केलं जाते. आणि पहिल्या बॉलवर पहिला विकेट. पहिल्या चेंडूवर पहिलं विकेट प्राप्त करताना गोलंदाज आपण पाहतोय विश्वजित ठाकूर याने पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. नवीन बॅटर जातोय नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी अमोल. विश्वजित ठाकूर लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल व्हीआयपी डायस एंड कडून. आपटून टाकला होता यावेळेला हाफ ट्रॅकर, मात्र गती जास्त होती, थोडासा बाउन्स सुद्धा केला होता. काय जबरदस्त प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन आणतोय विश्वजित ठाकूर, ही याची खासियत आहे. पेस अँड बाउन्स अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गुडलँड स्पॉटवर चेंडू पेस झाला होता. ओन पडतो ओढचाही इशारा शकील कोटी सारांकडून दिला जातोय. आणि विश्वजित ठाकूर याचं जे नेहमीच वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. म्हणून टेनिस क्रिकेटचं विश्व या विश्वजित ठाकूरने गाजवलेलं आहे. यस, नक्कीच जबरदस्त सुरुवात आपल्या बॉलिंग मध्ये केलेली आहे विश्वजित ठाकूर याने. हो, चांगला बॉल. पुन्हा एकदा विकेट किपर चुकतोय. थोडासा स्लोअर वन टाकला होता यावेळेला, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं त्यामुळे विकेट किपर सुद्धा फसतोय. आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण बाईचा इशारा अंपायर शकील कुटे यांचा. 1 रनने या ठिकाणी खातं ओपन केलं जाते ब्रह्मावती प्रसन्न खारी टीमचं. आव्हान तर धावणे अकाउंट ओपन होते. चेंज ऑफ पेस गती काढून घेतली होती पूर्णपणे. फलंदाज तर बीट झाला होता, मात्र इथे एस्ट्रिकशी बीट झाला होता. आणि सिंगलने अकाउंट ओपन होते ब्रह्मावती प्रसन्न खाडे या संघाचं. पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस बॅटिंगसाठी आपण बघतोय आदित्य समोर दिसतोय विश्वजित याच्या. डीपमध्ये फिल्डर आपण बघतोय. ओ यॉर्क डिलिव्हरी ब्लॉक होलमध्ये परफेक्ट यॉर्कर होता. आणि नक्कीच भाग पडलं या ठिकाणी आदित्यला बॅट खाली घेऊन एक सन्मानजनक शॉट खेळण्यासाठी सन्मान दिला जातोय. अगदी बरोबर. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे क्रिकेटचं तंत्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. इथे यॉर्कर लेनचा चेंडू होता. छोट्या बॅकलिपचा वापर करण्याचा, स्वतःचा बचाव करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजाला गोलंदाजाने. यस, अप्रतिम डिलिव्हरी सन्मानपूर्वक केला गेला होता. आणि वीरेंद्र सहवागने सांगितलेलं आहे की सन्मान 2 गोष्टींचा झाला पाहिजे, एक सचिन तेंडुलकर आणि एक परफेक्ट यॉर्कर. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता यावेळेला. नक्कीच बॉल आपण बघतोय थोडासा थायफाईडला लागून गेला होता. अपील जोरदार होती कॉट बॅनची, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. आणि हा डॉट बॉल. अद्यापपर्यंत बॅटने एकही रन आलेली नाही. काय जबरदस्त बॉलिंग करतोय विश्वजित ठाकूर. कम खर्चीलावर फुल चर्चेला असं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. जैसा नाम वैसा काम असं आपण अगोदरच म्हटलं होतं. आणि जसं नाव आहे तशी कामगिरी करताना आपण पाहतोय विश्वजित ठाकूर. हो, ह्या वेळेस नक्कीच बाउन्सर आहे. नोचा इशारा अंपायरचा. हा दुसरा बाउन्सर होतोय. आणि अगोदरच वॉर्निंग दिली होती अंपायरने की एक बाउन्सर अगोदर झालेला आहे. नोचा इशारा, एक अतिरिक्त रन मिळते. 1 रननी स्कोर जातोय ब्रह्मावती प्रसन्न खाडी टीमचा 2 वर 1 विकेटच्या नुकसानवर. वेलकम. आमचे पंच तसेच आमचे सहकारी समालोचक अजय घरत यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहिले षटक मार्गस्थ आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुन्हा विश्वजित आपल्या बॉलिंग मार्कवर. थोडीशी गती कमी केली होती यावेळेला. लेन बॉल होता. पुन्हा एकदा बीट केला जातोय बॅटरला. आणि अप्रतिम बॉलिंग. जबरदस्त सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये केली. आणि शेवटचा बॉल सुद्धा अप्रतिम टाकलेला आहे. वेलकम अजय घरत.
सर्वात जबरदस्त समालोचक भिवंडी परिसरामधून एक ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर ब्रह्मावती प्रसन्न खाडे टीमचा स्कोर आहे 2 वर 1 विकेट. चांगली सुरुवात आपण बघतोय P1च्या षटकामध्ये. P1च्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र विश्वजित ठाकूर याने पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे. या षटकाचा विचार केला तर 9 बॉलच्या रूपाने 1 धाव आणि अव्वंताच्या रूपाने 1 धाव अशी धावसंख्या आपण पाहतोय. आणि खाडी संघ पूर्णपणे आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर ढकलला गेलेला, आणि त्याचं कारण विश्वजित ठाकूर याची अतिशय सुरेख गोलंदाजी. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जरीमरी अलिमगड विपक्ष जय भोलेनाथ बी अमनेपाडा या दोन संघामध्ये. अलिमगड एक्सप्रेस वेलकम. हिमांशु पाटील आपले हार्दिक स्वागत आहे. आणि अलिमगड एक्सप्रेस पुढील सामन्यामध्ये पटरीवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिली ओव्हर नक्कीच दिगोडे टीमच्या नावाने जाईल, कारण 1 विकेट आणि फक्त 2च रन पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. विश्वजित याने समोरच्या एंडकडून बॉलिंग मार्कवर येतोय अभिजित ठाकूर. बघूया विश्वजित याने जी कामगिरी केलेली आहे तीच कामगिरी अभिजित ठाकूर करतोय की नाही बघूया आपण. छोट्या रनअपने करतो बॉलिंग. हो, चांगला बॉल. याची गती सुद्धा अप्रतिम आहे. हलकीशी अपील जरूर हो, आणि या ठिकाणी एक चांगला बॉल टाकतोय. आणि हा फलंदाज बाद होतोय. एज एन गॉन. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय 1 नंबर त्यांच्या गाजतय जिल्हाभर. दुसरा फलंदाज बाद होऊन पेरूमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 2-2. अतिशय नाजूक स्थिती सध्या आपण पाहतोय या ती ब्रह्मावतीस प्रसन्न खाडे या संघाची. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज निखिल 0 वर बाद झाला होता, आणि अमोल याने 4 चेंडूचा सामना केला होता, मात्र त्यालाही कुठल्या प्रकारच्या धावेचं योगदान देता आलेलं नाही. यस, नक्कीच आपण बघतोय प्रशांत स्मृती दिगोडे टीमची बॉलिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि या स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप समोर थोडासा मागे पडताना आपल्याला दिसतोय खार्डी टीम. पुन्हा एकदा अभिजित आपल्या बॉलिंग मार्कवर. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. स्लीपमध्ये एक फिल्डर घेतला जातोय. फिल्डिंगची व्यूहरचना जर बघितली आपण, पुन्हा एकदा अभिजित आपल्या बॉलिंग मार्कवर. हो, एजा यावेळेस हवेत बॉल गलीच्या दिशेने. चांगला कॅच. आणखीन 1 विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय अभिजित ठाकूर. पाल्या मामाचं काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हाभर. आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय गोलंदाजाला. या अगोदर विनय स्पोर्ट्स बेरसे अलिबाग संघाचा करण म्हात्रे, अष्टविनायक ठाकूरपाड संघाचा कल्पेश ठाकरे, राजबीर स्पोर्ट्स नेरे संघाचा आदित्य मस्कर, त्यानंतर नवी मुंबई दिवा संघाचा किशोर पाटील आणि दर्शिलन पोगाव संघाचा अविनाश शेलके या 5 गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये केलेला आहे. पाहूया 6वा गोलंदाज बनतोय का. यस, नक्कीच सध्या फास्ट क्रिकेट आपण बघतोय की बॅटरचं क्रिकेट आहे. मात्र या स्पर्धेमध्ये बघितलं या मागील 4 दिवसामध्ये जवळजवळ 5 गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय तर विकेट हॅट्रिकवर येतोय बॉलर अभिजित ठाकूर. विकेट हॅट्रिक जर झाली ती या स्पर्धेमधली राष्ट्रवादी चषक 2022 मधली ही 6वी विकेट हॅट्रिक असेल. हॅट्रिक बॉल घेऊन जातो अभिजित. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता. विकेट किपर सज्ज होता. मिस होतोय प्ले अँड मिस. आणखीन एक चांगला बॉल. मात्र विकेट हॅट्रिक चुकली जाते या ठिकाणी अभिजित याची. काय जबरदस्त बॉलिंग होताना दिसते सुभाष धुमाल सर. अगदी बरोबर. विश्वजित ठाकूर यांनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती आणि त्याच्या प्रकारची गोलंदाजी करताना अभिजित ठाकूर. हुकचा फटका यावेळेला. बॉल येतो फाईनलच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. हा फटका खेळण्यासाठी पूर्णपणे वेळ होता फलंदाजाकडे, आणि अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. कारण फाईन लेग वर उभा होता आणि त्याच्या डोक्यावरून हा फटका केला होता फलंदाजाने. हुकचा फटका. अतिशय चांगला फटका. पहिली 6 रन्स येतात ज्या बॅटेने येताना इथं आपल्याला दिसतात. आणि स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 8 रन 3 विकेटच्या नुकसानवर. नक्कीच या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल तरच एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचू शकेल ब्रह्मावती प्रसन्न खार्डे टीम. कारण समोरच्या टीममध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे.
अभिजित. ओ यावेळेस आपण बघितलं पुन्हा रिव्हर्स शॉटचा फटका. बॉल जातोय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे. थोडीशी मिस फिल्डिंग आणि बॉल फरार होतोय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ह्याच मनी हाय शिवबाचा दादा गुंडवली गावाचा. नक्कीच धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर आदित्यच्या मार्फत, जो ओपनिंग बॅटर आहे. सुरुवातीला 4 बॉल डॉट केला होता आदित्य, मात्र यावेळेस थोडीशी लय सापडलेली आहे आदित्य याला. 2 चांगले फटके. हो चांगला बॉल यावेळेला. थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट केला होता. बीट केला जातोय आणि स्विंग अँड मिस डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना ब्रह्मावती प्रसन्न खार्डे टीमचा स्कोर आहे 12 वर 3 विकेट. माझ्या जोडीला जुळल्या जातात कॉमेंट्री बॉक्समध्ये भरपूर वर्षापासून. निश्चितच आमचं फोनवर फक्त बोलणं आहे किंवा इतर आम्ही कॉमेंट्री ऐकली असेल, मात्र आज लाईव्ह कॉमेंट्री मला ऐकायला मिळेल अजय घरतची. आणि प्रथमच अजय घरत त्याच्या जोडीला कॉमेंट्री करण्याची संधी सुद्धा मिळालेली आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात अजय घरत. धन्यवाद हेमंत पाटिल. सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार और सभी का हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी चषक 2022 में आज 5वां दिन है और एक बड़ा मुकाबला इस समय चल रहा है ब्रह्मावती प्रसन्न खार्डी और प्रशांत स्मृति दिघोड़े के बीच में. दिघोड़े टीम का एक बहुत बड़ा नाम है वैसे देखा जाए तो ग्रामीण क्रिकेट में हेमंत जी. दूसरी तरफ खाड़ी टीम है जो है वो कहीं ना कहीं ऐसा लगता है कि थोड़ी इनएक्सपीरियंस है. जिस तरह से बल्लेबाजी भी हुई है, हमने देखा अभी तक का जो खेल हुआ है उसमें डॉट गेंदों का जो परसेंटेज है वो काफ़ी ज़्यादा हुआ है. डॉट बॉल आपल्याला जास्त आपल्याला दिसतात. फक्त 2 मोठे फटके आलेले आहेत. इतर 2 रन जर आणखीन बघितले आपण तर ते एक्स्ट्राच्या रूपाने आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपण बघतोय बॉलिंग मार्कवर येताना दिसतोय विश्वजीत ठाकूर. विश्वजीत ठाकुर एक बहुत ही मायानाज ऑलराउंडर. ओ बेहतरीन यॉर्कर और क्लीन बोल्ड. टर्न करना चाहते थे ऑफ स्टंप के बाहर जाकर स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे, लेकिन गति में बीट हुए बल्लेबाज और विकेट का पतन. चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर परफेक्ट यॉर्कर टाकलं होतं आणि क्लिंग बोल्ड आउट केलं होतं निखिल याला. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर आणखीन एक क्लिंग बोल्डच्या रूपाने विकेट मिळवली जाते विश्वजीत ठाकूर याच्याकडून. जबरदस्त बॉल. अच्छा हाँ, कितना भी अच्छा बल्लेबाज होता तो उसका बचना यहाँ पर मुश्किल हो सकता था. इतनी बेहतरीन गेंद थी. विश्वजीत ठाकुर अपने रफ्तार के लिए जाने और पहचाने जाते हैं और उसमें यदि इस तरह की सटीक गेंदबाजी वो करेंगे तो फिर बल्लेबाजों के लिए हमेशा मुश्किल होने वाला है. एक बहुत ही उच्च कोटि के खिलाड़ी माने जाते हैं विश्वजीत ठाकुर. अच्छी गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए और दिघोड़ी टीम का यहाँ पर वर्चस्व देखने को मिल रहा है इस मैच में. अभी तक का जो खेल हुआ है स्कोर केवल 12 रन. 4 खिलाड़ी पेविलियन में लौट चुके हैं. नक्कीच अजय आपण बघितलं तर 4 विकेट 12 रन्स. आणि विश्वजीत ठाकूर याचा जर आपण विचार केला तर गतीचा महारथी आहे हा बॉलर. जबरदस्त गतीने बॉलिंग करताना दिसतोय विश्वजीत ठाकूर. जी हाँ, टेनिस बॉल क्रिकेट की दुनिया में हार्दिक पांड्या के नाम से भी वो मशहूर है. नए बैटर क्रीज पर पहुंचे हैं मोनिश. बायत के बल्लेबाज है, उनके लिए शॉर्ट फाइन लेग सर्कल के अंदर हम देख रहे हैं एक शॉर्ट थर्ड मैन है. पॉइंट रखा गया है और एक वाइडिश बल्कि शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ सर्कल के बिल्कुल ऊपर एक खिलाड़ी है बैकवर्ड स्क्वायर लेग. अच्छा स्ट्रोक. 2 रन लेना चाहेंगे बल्लेबाज और 2 रन यहाँ पर बहुत इत्मीनान के साथ पूरे किए गए हैं. सेंसिबल क्रिकेट. लेकिन ओहो 1 शॉट का इशारा. नक्कीच या ठिकाणी काहीच चांगलं होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी 2 व्हायला पाहिजे होतं मात्र थोडंसं 1 शॉटचा इशारा होतोय आणि फक्त एकच रन मिळते. स्कोर 13 वर जातोय. एक चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस. एक कॉन्फिडन्स फटका होता लेफ्ट हँडर बैटरच्या बॅटमधून मोनिश याच्याकडून. अच्छा हाँ, हालांकि रन एक ही मिला है लेकिन वाकई में आपने जैसे कहा कि आत्मविश्वास बढ़ाने वाला स्ट्रोक था. विश्वजीत ठाकुर जैसे गेंदबाज के सामने इस तरह से आप आत्मविश्वास के साथ खेलोगे तो निश्चित रूप से फायदा मिल सकता है. अब क्या कर दिया इसे कहते हैं कि आ बॉल मुझे मार. क्लीन बोल्ड. अतिशय चांगला बॉल आणि नक्कीच जज करण्यामध्ये मिस झाला होता. आणि नक्कीच कुठल्याही बॅटरला आपला लेग स्टंप आणि ऑफ स्टंप कुठे आहे हे माहिती असायला पाहिजे. विसरला होता बॅटर मनीष
आणि क्लिंग बॉलच्या रूपाने आउट होताना दिसतोय. आणखीन एक विकेट जाते. हा 5वा गडी बाद होतोय खार्डी टीमचा. इसीलिए कहते हैं कि जो गार्ड आप लेते हो काफ़ी महत्वपूर्ण होता है, उसी से आपको पता चलता है कि आप कहाँ पर खड़े हो. आपने मिडिल स्टंप का गार्ड लिया है, ऑफ स्टंप का गार्ड लिया है या फिर लेग स्टंप का गार्ड लिया है. तो यहाँ पर वो लाइन को ठीक तरह से जज नहीं कर पाए बल्लेबाज और पैरों के पीछे से बोल्ड आउट हुए हैं. स्ट्रोक ही ऑफर नहीं किया था बैट्समैन ने. 5वें विकेट का पतन हुआ है. स्कोर केवल 13 रन. बिल्कुल नाजुक अवस्था है यहाँ पर पहले बैटिंग करते हुए इस मैच में ब्रह्मावती प्रसन्न खार्डी टीम की. कीच थोड्याशा खराब स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय ब्रह्मावती प्रसन्न खार्डी टीम. काय जबरदस्त बॉलिंग होताना दिसते. जी रणनीती आहे बॉलिंगमध्ये, मी म्हटलं होतं की स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे दिगोडे टीममध्ये आणि त्या प्रकारची बॉलिंग होताना आपल्याला दिसते. विश्वजित ठाकूर जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन दिल्या होत्या. आतापर्यंत फक्त 1 रन देतो आणि 2 विकेट घेतोय या ओव्हरमध्ये सुद्धा. खासतौर पर फुल लेन गेंदबाजी उनकी बहुत ज़बरदस्त रही है. जब भी फुल लेन डाला है उन्होंने स्टंप्स की तरफ अटैक किया है. इस बार भी यॉर्कर का प्रयास था लेकिन फुल टॉस बनी है. अच्छा स्ट्रोक फ्लिक किया. बढ़िया फील्डिंग डीप में 1 ही रन लेने का अवसर वहाँ पर बैट्समैन के पास. नए बल्लेबाज उमेश ने अपना खाता खोला है. उमेश और अब आदित्य की जोड़ी क्रीज पर है. आदित्य ओपन करने आए थे. एक चौका एक छक्का भी जड़ चुके हैं. हालांकि उन्होंने भी काफ़ी डॉट गेंदें खेली है लेकिन अन्य बल्लेबाजों की तुलना में उनका बेहतर प्रदर्शन रहा है अभी तक के खेल में. नक्कीच, कारण सलामीचा फलंदाज आहे आणि चांगली बॅटिंग जरूर केलेली आहे. 2 मोठे फटक्याने जो धावसंख्येचा आकार आहे थोडासा फुगलेला आहे. हा फटका अतिशय चांगला होता. मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली. फक्त एकच रन मिळते. सिंगल डबल से यहाँ से शायद काम ना बनेगा. कुछ अच्छे शॉट्स लगाने होंगे. इस बार टैप करते हुए खेला है. गली में वहाँ पर खिलाड़ी मौजूद है. 1 ही रन मिलेगा आदित्य को. आदित्य पहुंचे 11 पर. टीम का स्कोर 15 रन और अभी तक के खेल में 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं. सुरुवात खराब झाली होती. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर विकेट गेली होती. त्यानंतर बघतो आपण डाव सावरलेला नाहीये खार्डी टीमचा. डाव सावरणं फार गरजेची गोष्ट आहे. एक चांगलं टोटल उभं करणं फार गरजेची गोष्ट आहे कारण समोरची टीम एक मजबूत टीम आहे. इसके बाद अगला मैच जरीमरी अलीमघर और जय भोलेनाथ बी आमनेपाड़ा के बीच में. दोनों भी भिवंडी ग्रामीण की टीमें आपस में टकराने वाली है. एक और फुल टॉस एक तरह से कनेक्ट नहीं कर पाए. कमज़ोर गेंद थी, फ़ायदा नहीं उठा पाए. लॉन्ग ऑन की जानिब वहाँ पर खिलाड़ी मौजूद है. 1 ही रन लेने का अवसर. तो केवल सिंगल्स आते हुए यहाँ पर, बल्कि सिंगल नहीं लिया गया है. डॉट गेंद की समाप्ति हुई है और इसके साथ ही ये बहुत ही सफल स्पेल समाप्त होता हुआ विश्वजीत ठाकुर का. अतिशय चांगला स्पेल टाकला विश्वजित ठाकूर यांनी. 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर एकंदरीत 3 विकेट घेतल्या आणि रन्स दिलेले आहेत त्या फक्त आणि फक्त 5. काय जबरदस्त बॉलिंग विश्लेषण दाखवतोय विश्वजित ठाकूर. आणि ज्या बॉलिंगसाठी म्हटला जातो टेनिस वर्ल्डमध्ये विश्वजित ठाकूर, त्याच प्रकारची बॉलिंग या राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये केलेली आहे अजय विश्वजित याने. जी हाँ, नाम है विश्वजीत ठाकुर और इनके चर्चे हैं दूर दूर. और हम हैं इस समय अंजूर में. गाँवदेवी स्पोर्ट्स क्लब अंजूर की ये शानदार पेशकश आदरणीय सुरेश गोपीनाथ मात्रे साहब अर्थात बाले मामा साहब की ये पेशकश है राष्ट्रवादी चषक 2022. आज 5वां दिन लगातार ज़बरदस्त मैचेस यहाँ पर देखने को मिल रहे हैं. 15 रन अभी तक बने भी नहीं है. यहाँ पर हम देख रहे हैं केवल जी हाँ 15 ही रन बने हैं. तो 3 ओवर में 15 रन, 5 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं. यही औसत कायम रहा तो 5 ओवर में मात्र 25 रन. 2 ओवर का खेल बचा हुआ है. उम्मीद की जा सकती है कि ब्रह्मावती प्रसन्न खाड़ी टीम के बल्लेबाज कुछ पलटवार करेंगे और आने वाले 2 ओवर्स में 20-22 रन कम से कम जोड़ने का प्रयास करेंगे. नक्कीच आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल. जर बघितलं आपण तर 2 मेन जे गोलंदाज त्यांचा स्पेल संपलेला आहे. आणखीन 2 गोलंदाज असतील. त्या गोलंदाजावर मात्र हल्ला चढवावा लागेल आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये 20 ते 25 रन जर आले तर एक चॅलेंजिंग टोटलपर्यंत पोहोचू शकेल ब्रह्मावती प्रसन्न खाड़ी टीम. चैलेंजिंग स्कोर की आपने बात की है और निश्चित रूप से वहाँ तक पहुँचने का प्रयास करना ही होगा क्योंकि सामने एक बड़ी टीम है. थोड़ी सी हवाएं बहती हुई इस समय मैदान के ऊपर से. गर्म मौसम है, गर्मी के दिन है, कड़क धूप मैदान में खिली हुई है.
ऐसे में आपके सामने दोहरी चुनौती रहती है। एक तो आपको विपक्षी टीम के खिलाड़ियों से भी जूझना पड़ता है, संघर्ष करना पड़ता है उनके सामने, और मौसम से भी आपको जूझना पड़ता है। उतना आसान होता नहीं है इस तरह के मौसम में क्रिकेट खेलना। नेवर लेकर अजय ठाकुर, फील्डिंग की जमावट दाहिने के बैट्समैन के लिए ऑफ साइड में, 2 खिलाड़ी बाउंड्री पर और 2 सर्कल के अंदर स्टंप्स के पीछे नजर आ रहे हैं। फ्लाई स्लिप और शॉर्ट थर्ड मैन की तरफ एक और खिलाड़ी सर्कल के अंदर मिड ऑफ की दिशा में अब रखा जा रहा है ऑफ साइड में। ऑन साइड में एक शॉट फाइन लेग है और बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर। बढ़िया शॉट, इस बार बहुत ही शानदार तरीके से ड्राइव कर दिया है, कवर बाउंड्री के बाहर, गेंद 4 रन। अतिशय चांगला फटका आपण बघितला, एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि कव्हर बाउंडच्या बाहेर बॉलला अलॉंग द कार्पेट पाठवून दिलं होतं, कारण कुठल्याही प्रकारचा फिल्डर त्या ठिकाणी नव्हता आणि गॅपमध्ये एक हा फटका खेळला होता। 4 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 19 रन्स। इस पारी का ये दूसरा चौका, उमेश का पहला चौका ऑन द राइज खेला गया स्ट्रोक था। ये गेंद उतनी बुरी नहीं थी, लेकिन बहुत ही उम्दा स्ट्रोक, टाइमिंग लाजवाब, प्लेसमेंट उससे भी बढ़िया। फील्ड प्लेसमेंट को देखते हुए खेला गया था स्ट्रोक। डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी थे, एक खिलाड़ी स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में भी थे, लेकिन दोनों के बीच में जो गैप था उसको ढूंढने में कामयाब रहे बल्लेबाज। और फिर से ऑन द राइज, इस बार हवा के रास्ते खेला है, पहले बाउंस पर गेंद पहुंच रही है, डीप एक्स्ट्रा कवर पर अच्छी फील्डिंग, एक ही रन लेने का अवसर। यावेळेस थोडीशी प्लेसमेंट खराब होती, आपण बघितलं स्ट्रेट टू द एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल जातोय, फक्त सिंगलच मिळते, सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 20 रन। नक्कीच या उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत अजय, या बॉलमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल खारडी टीमला। और जिस तरह से उमेश ने बल्लेबाजी की, अभी तक 3 गेंदों का सामना किया है, 6 रन बनाए हैं और तीनों भी अच्छे शॉट्स उन्होंने खेले हैं। गेंद को वो मिडल कर रहे हैं, मुझे लगता है कि ज़्यादा गेंदें यहाँ से वो खेलेंगे, आखिर तक खेलेंगे तो शायद एक फाइटिंग टोटल बनाया जा सकता है। और उनके साथ सलामी बल्लेबाज है, ये भी हम नहीं भूल सकते हैं, आदित्य, और उनसे भी तो काफ़ी उम्मीदें हैं उनके समर्थकों को। एक चौका और एक छक्का लगाकर बैटिंग करते हुए आदित्य आगे निकले। इस बार गति में हल्का सा परिवर्तन, थोड़ी सी खिंची हुई लेंथ पर भी रखी गई थी गेंद, बीट किया बैट्समैन को, अच्छी गेंद। बघितलं आपण की थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि लेंथ थोडीशी आखूड ठेवली यावेळेस बॉलर्स अजय ठाकूर याने आणि बीट केलं बॅटरला। 9 गेंदों का खेल यहाँ से पारी में शेष। इस बार उठा के खेल दिया है सामने, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन देखते ही रह जाएंगे। शानदार शॉट, 6 रन। अतिशय चांगला फटका, थोडासा पुढे बॉल ठेवला होता, ऑन द राइज हा बॉल सुद्धा खेळतोय आणि लॉंग ऑन बाउंडच्या बाहेर एक मोठा षटकार येतोय। त्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर। गजब का स्ट्रोक, और सही मायनों में अब ऐसे लग रहा है कि पलटवार शुरू हो गया है बल्लेबाजों द्वारा। इस ओवर की पहली गेंद पर चौका जड़ा उमेश ने, और अब ये सिक्सर निकलता हुआ आदित्य के बल्ले से, स्कोर उछलता हुआ 26 रन 5 विकेटों के नुकसान पर। इसी तरह की बल्लेबाजी की आवश्यकता है। और हम यदि दूसरी तरफ देखें दिगोड़े टीम की ओर, तो उन्होंने पहले 3 ओवर्स में बहुत अच्छा कार्य किया है। विश्वजीत ठाकुर का फायरी स्पेल हमने देखा है, तो वो जो मोमेंटम पहले 3 ओवर्स में उनको मिला था, वो कहीं ना कहीं गवाते हुए नजर आ रहे इस चौथे ओवर में। स्विच इट की कोशिश, इस बार बात बनी नहीं। जरूरत कितनी थी इस तरह के स्ट्रोक की? आपने अभी अभी एक सीधे बल्ले से बहुत ही शानदार छक्का जड़ा था। नक्कीच नक्कीच काही आवश्यकता नव्हती, सरळ बॅटने सुद्धा आणखीन एक चांगला फटका येऊ शकला असता, भरपूर मोठा गॅप आहे ऑन साइडच्या दिशेने सुद्धा, मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आदित्य याने आणि हा बॉल मिस होतोय। अजय ठाकुर एक बार फिर से सामने, इस बार कैच का क्या मौका बनेगा? लॉन्ग ऑन की खिलाड़ी जज तो कर रहे हैं, और बढ़िया कैच, बहुत ही अच्छा कैच, विकेट का पतन। एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच लॉंगॉनचा फिल्डर त्या ठिकाणी रेडी होता कॅच घेण्यासाठी। यावेळेस मात्र लॉंगॉनची एरिया क्लिअर करू शकला नव्हता आदित्य, आणि लॉंगॉनला चांगला कॅच, अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाते ब्रह्मावती प्रसन्न खारडी टीमची। थोड़े से खर्चीले जरूर साबित हुए अजय ठाकुर, कुल मिलाकर 11 रन खर्च किए, लेकिन अंतिम गेंद पर उनको सफलता मिली। ऊंचाई कुछ ज्यादा थी उस स्ट्रोक में, जिस वजह से बाउंड्री को पार नहीं कर पाए। और आप देख रहे हो हेमंत की वहां पर जो हवाएं हैं
वो उस दिशा से ही आ रहे हैं, यानी कि हवा के विरुद्ध भी स्ट्रोक खेला गया था। हालांकि इससे पहले भी जो छक्का जड़ा गया था उसी दिशा में जड़ा गया था, उस बार टाइमिंग भी बेहतर थी और ऊंचाई भी थी, दूरी भी थी उस स्ट्रोक में। इस बार ऊंचाई तो थी लेकिन दूरी मिली नहीं। नक्कीच जास्त उंच बॉल गेला होता आणि हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न होता हा बॉल. थोडी ताकद सुद्धा कमी लागली होती या शॉटमध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 26 रन, जवळजवळ 9च्या आसपास सरासरी राखलेली आहे. आणखीन जर बघितलं एक शेवटची ओव्हर आहे आणि आता मात्र दोन्ही राईट हँडर बॅटर आहेत अजय, तर नक्कीच फायदा असेल, ॲडव्हान्टेज असेल हवेचा. जी बिल्कुल। इस समय यदि हम देखें तो ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड की तरफ, यानी कि ऑफ साइड से लेकर ऑन साइड की तरफ तेज हवाएं बह रही है, लेकिन बल्लेबाज क्या उस दिशा में सफाई के साथ स्ट्रोक खेल पाएंगे, ये भी देखने वाली बात होगी। आयुष आक्रमण पर अंतिम ओवर के लिए। 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 26 रन 6 विकेटों के नुकसान पर। आदित्य अभी अभी आउट हुए, 17 रनों का योगदान उन्होंने दिया। हालांकि 18 गेंदों का सामना किया, यानी कि स्ट्राइक रेट जो था उनका उतना बेहतर रहा नहीं। खासतौर पर 5-5 ओवर की जब हम बात करते हैं तो कहीं ना कहीं कम से कम 150-200 के स्ट्राइक रेट से खेलना बहुत जरूरी। लॉफ्ट करने का प्रयास था, फुल लेंथ गेंद, बीट किया बैट्समैन को। अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए आयुष। चांगली सुरुवात आयुष सुद्धा करताना दिसतोय या वेब डॅन्स कडून मारा करत असताना. शेवटची ओव्हर आहे, शेवटची ओव्हर टाकणं जिम्मेदारीचं काम आहे, हे काम स्वीकारलेलं आहे आयुष याने. पहिला बॉल अप्रतिम टाकतोय आणि पहिल्याच बॉलवर आपण बघतोय डॉट बॉल टाकताना आपल्याला दिसतोय. मैदान का ये दक्षिणी छोर जहां से गेंदबाजी हो रही है, वीआईपी डाइजेंट इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, फिर से गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए उमेश। लगातार 2 बॉल डॉट टाकतोय बॉलर आयुष. उमेश नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बॉल डॉट गेल्यामध्ये नंतर थोडासा प्रेशरमध्ये येऊ शकतो, कारण स्लॉग ओव्हरमध्ये रन यायला पाहिजे. 4 बॉल आता फक्त शिल्लक असतील या इनिंगमधले अजय. जी हाँ, और पिछली 4 गेंदों पर कोई भी रन नहीं बनाए है। पिछले ओवर की जो अंतिम 2 गेंदें थी उन पर एक डॉट गेंद विकेट, यानी कि दोनों डॉट गेंदें थी, और इस ओवर की शुरुआत भी डॉट गेंदों से की है आयुष ने। इस बार लेंथ बॉल खींचा है, ऑन साइड में गैप भी ढूंढा है, बढ़िया शॉट, मिलेंगे यहाँ पर 4 रन। थोडासा लेंथ बॉल होता, खेचून मारलं मिड विकेटच्या दिशेने, अतिशय चांगला फटका आणि बॉलला सरळ पाठवून दिला बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. एक चांगला फटका येतो आणि स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 30 रन. उस दिशा में हम देखें तो डीप मिड विकेट की तरफ बहुत बड़ा गैप भी नहीं है, लेकिन बहुत ही शानदार प्लेसमेंट देखने को मिला उमेश का। ओ खतरनाक गेंद इस बार, अचानक ढंग से गेंद थोड़ी ज़्यादा ऊपर उठी थी। ये अपेक्षा नहीं थी बैट्समैन को कि इतनी ऊपर गेंद उठेगी। लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर शकील कोटी। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 6 विकेटों के नुकसान पर। खाड़ी टीम पहले बैटिंग करती हुई इस मैच में टॉस हारने के बाद दिघोड़े टीम के विरुद्ध आज का रेगुलर क्रिकेट का ये पहला मुकाबला है। इसके बाद जरीमरी अलीमगर और जय भोलेनाथ अमनेपाड़ा बी के बीच में मुकाबला रहेगा। गेंद हवा में, खुद गेंदबाज गेंद के नीचे और एक आसान सा कैच, बैट्समैन आउट। सलामीचा फलंदाज होता, आपण बघतोय आदित्य स्ट्राइक एंडवर आणि एक खराब फटका, टॉप एज लागली होती, उंच बॉल गेला होता आणि स्वतः बॉलच जातोय आणि कॅच घेतोय. अजय या ठिकाणी आउट होताना आपल्याला दिसतोय. आयुष 5व्या बॉलवर विकेट घेताना आपल्याला दिसतोय. बेहतरीन गेंदबाजी, यहाँ पर आयुष की तारीफ करनी होगी। आखिरी ओवर की जिम्मेदारी उनके कंधों पर, और आखिरी ओवर मतलब कहीं ना कहीं दबाव रहता ही है गेंदबाज पर। भले ही विपक्षी टीम के टॉप ऑर्डर के बल्लेबाज सस्ते में आउट हुए थे, लेकिन अंतिम ओवर में ज़्यादा आक्रमण करने की कोशिश होती है बल्लेबाजों की, और उसको देखते हुए आयुष ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है। डिसिप्लिन देखने को मिला है पूरे पारी में गेंदबाजों द्वारा। वाइड या नो बॉल्स बिल्कुल भी देखने को नहीं मिले हैं। ओह, जिसकी मैं चर्चा कर रहा था, शायद ये कमेंटेटर्स कर आप कह सकते हो, ये वाइड गेंद ऑफ स्टंप की काफी बाहर थी। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन, मात्र 1 गेंद पारी में शेष है। नक्कीच थोडासा शफल सुद्धा झाला होता, शेवटच्या क्षणामध्ये आतमध्ये गेला आणि हा बॉल बघितलं, थोडंसं बॅटरला फॉलो करत असताना हा बॉल टाकला होता, जास्तच बाहेर बॉल टाकला आयुष्याने. वाईटचा इशारा अंपायरचा. एक आणखीन एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 32 बने हैं, क्या इसको 38 बना सकते हैं बल्लेबाज उमेश? क्या वो छक्का जड़ सकते हैं अंतिम गेंद पर? आइए देखते हैं।
कोशिश हुई हुक करना चाहते थे लेकिन कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच में। डॉट गेंद और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई ब्रह्मावती प्रसन्न खाड़ी टीम की मात्र 32 रन खाड़ी टीम के बल्लेबाज बना पाए हैं अपने निर्धारित 5 ओवर्स में और जीतने के लिए 33 रनों का एक छोटा सा टारगेट है प्रशांत स्मृति दिगोड़े टीम के सामने। काफी खुश रहेगा इस समय हेमंत खेमा हम देखें तो दिघोड़े का, जिस तरह की गेंदबाजी उनके गेंदबाजों ने की है। टॉस जीता उनके कप्तान ने, पहले फील्डिंग करने का जो निर्णय लिया गया था उसको बिल्कुल उचित ठहराया है, खासतौर पर विश्वजीत ठाकुर ने। विश्वजीत जो अपने खेल से लगातार विश्व जीत रहे हैं, गजब की गेंदबाजी रही उनकी। 2 ओवर में केवल 5 रन खर्च किए उन्होंने, एक सफलता उनको मिली और अन्य गेंदबाजों ने भी उनका अच्छा साथ दिया। खासतौर पर हमने देखा आयुष ने अंतिम ओवर में बढ़िया गेंदबाजी की, अभिजीत ठाकुर को भी कुछ सफलताएं मिली, 2 विकेटें चटकाई उन्होंने, 10 रन दिए थे अपने एक ओवर में। अजय ठाकुर तर ने नाणेफेक एक केली विकेट जाईल। लिया। राहुलजी घरात आपण सुनवते असेल की आपण पॉवर द पॉवर या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। खेळणारे संघ आहेत जरीमरे अलिमगर विपक्ष जय भोलेनाथ बी आमनेपाडा, या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल आणि रेग्युलर फॉर्मॅट मधील आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल। जय भोलेनाथ बी आमनेपाडा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। राहुलजी घरात यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। टॉस आपण पाहू शकता, एका बाजूला राष्ट्रीय चषक 2022 तर दुसऱ्या बाजूला तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बालेमामा। बालेमामा कॉल आहे आमनेपाडा संघाचा आणि बालेमामा चाललेला आहेत, तर मान्यवर विनंती असेल का नव्या पिढ्याची सुरुवात व्हायची आहे। जय भोलेनाथ बी आमनेपाडा संघाने एक नाणेफेक आपण जिंकलेलं। सर्वप्रथम हे जे आयोजन केले न भूत व भविष्यातील टेनिस विश्वामधील नंबर 1 स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेची सगळीकडे खूप चर्चा सध्या सुरू आहे। तुम्हाला कसं वाटतं आयोजन? आयोजन नियोजन तर खूपच छान आहे, पण एक कमी अशी वाटते की एवढ्या उन्हात खेळण्यापेक्षा सर्व मॅचेस संध्याकाळच्या सत्रात जर खेळवले गेले असते तर बरं झालं असतं। तुमचं म्हणणं बरोबर आहे, मात्र 128 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि सर्व मॅच नाईटला खेळवणं ते शक्य नाही। पहिला सामना आपण जिंकला तर नक्कीच दुसरा सामना आपल्याला सेकंड राऊंडमध्ये नाईटला खेळण्याची संधी मिळेल। नाणेफेक जिंकलेले काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला समोर संघ झरमरे आलिमगड संघ या पंचकृषीमधील एक चांगला संघ, भिवंडी तालुक्यामध्ये या संघाचं चांगलं नाव आहे। तर या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। 60+ च्या वर त्यांना आम्ही जाऊ देणार नाही, असा आमचा नक्कीच प्रयत्न असेल। आणि गोलंदाजीमध्ये असे कोणते चेहरे आहेत ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आर्यन तरे आहे, राहुल भोईर आहे, मयुरेश पाटील आहे। आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। बोलूया आपण झरेमरी अलिमगड संघाच्या संघनायकाकडे। अलिमगड संघनायक नाणेफेक आपण हारलेले आहेत। सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे या आयोजनाशी आपली प्रतिक्रिया काय असेल? खूप सुंदर केलेलं आहे। नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये ज्यामध्ये P1 P2 हे 2 मेंढरी पावलेचे षटके असणार आहेत, किती धावांपर्यंत मजल मारण्याचा मानस असेल? 70+। आणि काय टार्गेट मनामध्ये ठरवून आलेत? हो नक्कीच 18। 80 म्हणजे 80 धावांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल। आणि 80 पर्यंत पोहोचण्यासाठी कोणते असे फलंदाज असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? प्रणय आहे, हिमांशू, मुकेश, दयानंद, नागेश। तर आलिमगड विपक्ष आमनेपाडा एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। हो नक्कीच। आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। मित्र नाणेफेक झालेले आहे। नाणेफेक जय भोलेनाथ आमनेपाडा संघाच्या संघनायकांनी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये, जिथे माझे दोन्ही सक्रिय समालोचक सज्ज आहेत। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद सुभाष धुमाल। एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है एनसीपी कप 2022 में। 33 का टारगेट आज के इस रेगुलर ग्रामीण क्रिकेट के पहले मैच को जीतने के लिए दिघोड़ी टीम के सामने। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़े हुए हैं हेमंत पाटिल, वॉइस ऑफ वसई, आपका हार्दिक स्वागत है। विश्वजीत ठाकुर ने 3 विकेटें ली, थोड़ा सा करेक्शन में करना चाहूँगा। खेल की शुरुआत होती हुई पहिलाच बॉल फुल टॉस, जबरदस्त फटका, बॉल जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर, 6 रनसाठी षटकार।
कमाल की गेंदबाजी पहले हाफ में हमने देखी विश्वजीत ठाकुर द्वारा, और अब बल्लेबाजी में भी जौहर दिखाते हुए पहली गेंद पर छक्का जड़ा है। कमजोर गेंद के साथ शुरुआत यहाँ पर ब्रह्मावती स्पोर्ट्स खाड़ी टीम की ओर से। कमजोर गेंद, खराब बॉल होता आणि खराब बॉलचा पुरेपूर समाचार घेतला विश्वजीत ठाकूर याने, आणि ह्या मॅचमध्ये पूर्णपणे छायलेला आहे विश्वजीत ठाकूर. बॉलिंगमध्ये आपण बघितलं 3 विकेट घेतली आणि बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर षटकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे विश्वजीत ठाकूर याने. और जिस तरह से शुरुआत की है उन्होंने, मुझे लगता है कि बहुत जल्द से जल्द इस मैच को निपटाने की उनकी कोशिश रहेगी। जल्द से जल्द मैच को समाप्त करना चाहेंगे। यस, नक्कीच मोठं टार्गेट नाही आहे अजय. आपण बघितलं तर फक्त 33 रनचं टार्गेट आहे 30 बॉलमध्ये. एक छोटं टार्गेट आहे आणि छोटं टार्गेट चेस करत असताना एक मोठा फटका पहिल्याच बॉलवर. आणि विश्वजीत ठाकूर असा एक खेळाडू आहे, या खेळाडूसमोर कुठल्याही प्रकारचा बॉल टाकला तर मोठा फटका मारण्यामध्ये माहिर हा खेळाडू आहे. जी हाँ, अद्भुत क्षमता के धनी है विश्वजीत ठाकुर। अमोल ने गेंदबाजी की शुरुआत की है, वापसी करनी होगी अमोल को। पुन्हा एकदा अमोल. हो, चांगला बॉल या वेळेला बघितला, पण गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं, स्लो बॉल टाकला होता आणि बीट करून जातो सरळ, स्विंग अँड मिस. देखिए यहाँ पर जो विकेट है हेमंत, लाल मिट्टी का विकेट जैसे वानखेड़े स्टेडियम में देखने को मिलता है। बहुत ज़बरदस्त विकेट बनाया गया है राष्ट्रवादी चषक के लिए जयेश पाटिल जूनियर और कंपनी जो कि पिच कुरेटर है उनके द्वारा। तो मुझे लगता है कि इस विकेट में बॉलर्स के लिए भी काफ़ी कुछ है, लेकिन सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करेंगे तभी फायदा मिल सकता है। पुन्हा एकदा अमोल आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल पायाच्या समोरून पुन्हा एकदा फ्लिक केलंय, बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. एक और खूबसूरत स्ट्रोक यहाँ पर विश्वजीत ठाकुर के बल्ले से। यॉर्क कराने की कोशिश थी गेंदबाज अमोल की, लेकिन ये दूसरी मर्तबा हुआ है कि उन्होंने फुल टॉस गेंद की है। कलाइयों का बहुत अच्छा उपयोग, स्क्वायर लेग पर खिलाड़ी भी थे लेकिन उनके दाहिनी तरफ से निकाला और पीछे कोई खिलाड़ी नहीं है, पावर प्ले चल रहा है, उसका फायदा उठाते हुए विश्वजीत ठाकुर। जबरदस्त फटका, अतिशय चांगली सुरुवात बॅटिंग मध्ये सुद्धा केलेली आहे विश्वजीत ठाकूर याने. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 10 वर बॅटिंग करतो, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार शामिल आहे. अमोल पुन्हा एकदा सरळ बॅटने यावेळेस चांगला फटका, आणखीन एक मोठा फटका येतोय, बॉल जातोय वाईडिश लॉंगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. इसे कहते हैं विश्वजीत ठाकुर की मास्टर क्लास। जिस तरह की गेंद उसी तरह का स्ट्रोक। ये बिल्कुल हाफ वाली बनी थी और सामने खेला सीधे बल्ले से, लॉफ्टेड ऑन ड्राइव, बहुत ही शानदार छक्का। अप्रतिम शॉट, जबरदस्त फटकेबाजी विश्वजीत याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, कव्हर्समध्ये फिल्डिंग थोडीशी खराब होते. मागचा फिल्डर जाऊन बॅकअप करेल तोपर्यंत 2 रन या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि 2 रनने स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर जातो स्कोअरबोर्डवर 18 रन्स. शुरुआती ब्रेक थ्रूज की सख्त आवश्यकता यहाँ पर खाड़ी टीम को, लेकिन उस तरह की शुरुआत गेंदबाज नहीं दे पाए हैं। विश्वजीत को जल्द से जल्द आउट करना होगा और गुच्छों में विकेट्स निकालने होंगे, तब जाकर ये मैच बन सकता है मेरे ख्याल से खाड़ी टीम के लिए। पुन्हा एकदा अमोल. हो, काय जबरदस्त फटका, आणखीन एक ताकदवर शॉट, हा सुद्धा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. क्या कमाल की बैटिंग कर रहे हैं विश्वजीत ठाकुर। एफर्टलेस स्ट्रोक था, कम से कम प्रयास किया और ज्यादा से ज्यादा परिणाम हासिल किया। और पिच गेंद थी लेग स्टंप की दिशा में, केवल फ्लिक पर कर दिया था उन्होंने। ताकत कम और नजाकत ज्यादा। तीसरा छक्का इस पहले ओवर में और बहुत ही खर्चीले साबित हुए अमोल। पहला ओवर समाप्त हुआ 24 रन बिना किसी नुकसान के। प्रशांत स्मृति दिघोडे. नक्कीच या ठिकाणी वेळ थोडासा वाचवला जाईल विश्वजीत ठाकूर याच्या माध्यमातून. काय जबरदस्त अटॅकिंग सुरुवात केलेली आहे विश्वजीत याने. पहिल्या 6 बॉलमध्ये 24 रन्स आलेले आहेत. काय धुवाधार बॅटिंग आणि महागडा ठरतोय अमोल पहिल्या ओव्हरमध्ये. जी हाँ, महंगे क्या, बहुत ज़्यादा महंगे साबित हुए हैं, क्योंकि टारगेट एकदम मामूली सा टारगेट है। 33 रनों का टारगेट है। अब तो केवल औपचारिकता शेष है। 24 गेंदें शेष है और केवल 9 रन दूर है जीत से प्रशांत स्मृति दिघोडे टीम। वैसे दिघोडे टीम को भिवंडी में बहुत कम खेलते हुए हम देखते हैं और आज मौका मिला है यहाँ पर अंजूर में दर्शकों को दिघोडे टीम का खेल देखने का। ये ऐसे खिलाड़ी है, मतलब विश्वजीत ठाकुर खासतौर पर, कि ये कहाँ भी क्यों ना खेले, इनके फैंस वहाँ पर पहुँच सकते हैं उनको देखने के लिए। नक्कीच एक जबरदस्त खेळाडू आहे आणि टेनिस क्रिकेट वर्ल्डमध्ये एक नामांकित खेळाडू म्हटलं जातो आणि त्याचा खेळ या राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये या अंजूरच्या मैदानामध्ये दाखवला जातोय. बॉलिंगच्या माध्यमातून असो किंवा बॅटिंगच्या माध्यमातून असो, दोन्ही माध्यमातून सुरुवातीला खेळ दाखवताना दिसतो आपल्याला विश्वजीत ठाकूर. अभिजित ठाकूर सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवर.
फुल टॉस बॉल स्लॉक स्वीपचा अंदाज, मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. बड़े मियाँ तो बड़े मियाँ और छोटे मियाँ भी कुछ कम नहीं है. मिड विकेट सर्कल के अंदर था, उसके ऊपर से खेलने में कामयाब रहे. चौके के साथ शुरुआत करते हुए अपनी पारी की अभिजीत ठाकुर. दोनों भी खतरनाक ये भाइयों की जोड़ी है और ज़्यादातर ये टीम भी जो है हम देखते हैं कि इन दोनों भाइयों पर निर्भर करती है और दोनों का अच्छा फॉर्म रहा तो ये टीम काफ़ी आगे जा सकती है इस टूर्नामेंट में. ओ हॉफलीला घेतलं या वेळेला इनसाइड आउट शॉट, बॉल एक्स्ट्रा गावच्या दिशेने फिल्डर आहे आणि हा कॅच सुद्धा सुटला जातो. आपण बघतोय काहीच चांगलं होताना दिसत नाहीये खार्डी टीमसाठी आणि असं वाटते की थोडंसं निगेटिव्ह बॉडी लँग्वेजने फील्डिंग करताना दिसतोय खार्डी टीम. हाँ बिल्कुल, ऐसे लग ही रहा है कि कंधे झुक गए खिलाड़ियों के. मैच उन्होंने छोड़ दिया है. आसान मौका था लेकिन गलती हुई डीप एक्स्ट्रा कवर पर. फक्त आणि फक्त आता जर बघितलं आपण तर 4 रनची आवश्यकता असेल. रिवर्सचा फटका आणि हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर आणि फक्त 9 बॉल मध्ये 33 रनचं टार्गेट या ठिकाणी चेस केलं जात आहे प्रशांत स्मृती दिगोडे टीमच्या माध्यमातून आणि विजयी होतोय दिगोडे टीम. कॉन्ग्रॅच्युलेशन विश्वजीत ठाकुर अँड कंपनी एंड हार्ड लक खार्डी टीम. ज़बरदस्त प्रदर्शन यहाँ पर विश्वजीत ठाकुर एंड कंपनी प्रशांत स्मृति दिगोडे टीम का. शुरुआत से ही इस मैच में हावी रही दिगोडे टीम और एक क्षण के लिए भी ऐसा लगा नहीं कि सिर ऊपर उठाया हो खार्डी के बल्लेबाजों ने या फिर उनके गेंदबाजों ने इस पूरे मैच में. वन साइडेड एनकाउंटर था. शेक हैंड्स करते हुए आपको बाहर निकलना है प्लीज. खार्डी टीम के खिलाड़ियों से रिक्वेस्ट है. नक्कीच हा नियम आहे की तुम्ही सेकंड करूनच बाहेर निघायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच असेल. यस, फक्त एकच नाव पुढे येईल आपल्या, ते म्हणजे ज्याने पूर्ण विश्व जिंकलं तो म्हणजे विश्व